मारहाण सार्वजनिक ठिकाणी न झाल्यामुळे गुन्हा दाखल करता येणार नाही. पुणे पोलिसांचा पत्रातनं अजीब सारवा करण्याचा प्रकार, घटना बंद खोलीत घडल्याचा पत्रात दावा. पोलिसांनी मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप करणाऱ्या 3 दलित मुलींचा पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये रात्रभर ठिय्या. रोहित पवार, सुजात आंबेडकरांनी घेतली मुलींची भेट. पोलिसांवरती कारवाईसाठी मुली ठाम. महादेवी हत्तीणीला वनतारात नेताना पोलीस वाहनांची तोडफोड करणाऱ्या 140 जणांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी. कार्यवाही विरोधामध्ये राजू शेट्टी आक्रमक, तर मुख्यमंत्र्यांची उद्या बैठक. नांदेड इथलं महादेवी हत्तीणीचं प्रकरण सुरू असतानाच बेळगावमध्ये 3 मठांना हत्तींच्या परिस्थितीबाबत नोटीस. हत्तींच्या आरोग्याच्या समस्या आणि इतर गरजांची नोटीशीतनं मागवली माहिती. कबूतरखाना बंद करणं योग्यच असल्याचं मनसेकडनं जनजागृती करण्यात येतेय. सांस्कृतिक दहशतवाद नको, मनसेचा सल्ला. दादरमधल्या कबूतरखान्यावरती सध्या ताडपत्री. मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडे अजूनही सरकारी बंगल्यातच. बंगला न सोडल्यामुळे मुंडेंना 42 लाखांचा दंड. मंत्री छगन भुजबळ अजूनही गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडणार. मनसेच्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा आज मेळावा. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना कानमंत्र देणार. महायुतीच्या समन्वय समितीची आज संध्याकाळी बैठक. महामंडळ वाटप आणि इतर मुद्द्यांवरती बैठकीत चर्चा होणार. शिंदेंच्या नेत्यांच्या प्रतिस्पर्धींना मित्रपक्षात प्रवेश मिळत असल्यामुळे नाराजीचा सूर. भाजपच्या विविध सेलची आज बैठक. मुंबईतील मराठी, हिंदी आणि गुजराती मतं वळवण्याबाबत मंथन होणार. ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेनंतर नवी रणनीती. राजधानी दिल्लीत उच्चस्तरीय भेटी. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर गृहमंत्री अमित शहांनीही घेतली. द्रौपदी मुर्मूंची भेट. दोघांच्याही भेटीचं कारण अस्पष्ट. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष मकोका न्यायालयामध्ये सुनावणी. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार. आरोपींकडनं दोषमुक्तीचे अर्ज दाखल. अलमट्टी धरणाबाबत बैठकीसाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ आज दिल्ली दौरा करणार. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्यासोबत बैठक. अलमट्टी धरणाची उंची वाढवायला महाराष्ट्राचा विरोध. 5वी कसोटी जिंकण्यासाठी भारताला 4 विकेटची गरज, तर इंग्लंडला हव्या फक्त 35 धावा. शतकी खेळी करणाऱ्या रूट आणि ब्रुकची 4थ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.